नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे शुक्रवारच्या दिवशी बघा, मी आता जी बुधवारी शाबू आणलेली होती तर ती मी गुरुवारी संध्याकाळी भिजत घातलेली आहे. आज ह्याचं मला शाबूचं जे सांडगं असतात तर ते करायचं होतं, पापड म्हणा किंवा सांडगं म्हणा. आता तुम्ही काय म्हणताय ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथंही भिजवून ठेवलेलं होतं. सकाळी मी पहिला आंघोळ केल्यानंतर त्याला बघितलं आणि तिथनं पुढं जेवण माझं जे काय होतं ते कामाला सुरुवात केली. तर मशीनकडे गेले की मला ह्यांची आठवण येत्या. आणि बघा लाईटी आता घरातल्या सुरू आहेत म्हणून ते एकदा म्हणले. पण आपलं कसं आहे बायकांचं की नवऱ्याने एखादी गोष्ट बोलली तर राग मात्र पटकन येतोय. पण म्हणलं चला आता राग करत बसायचं नाही, राग करून कुणालाच काही फायदा नाही आहे, माझंच नुकसान होणार आहे. जेवढा राग करेल तेवढा कपडे धुत बसण्यात वेळ जाणार आहे. आणि ते जमणं झाले. आता जरी कुणाला दिसत नसलं की घरात काम किती असते काय असते तर ते बायकांना माहिती. आणि बघा एरवी असं व्हिडिओ बनवायचं म्हणलं म्हणजे असं जर काम करायचं म्हटलं तर अर्धा तास होते. पण आता व्हिडिओ बनवायचं असलं की त्याच्या मागं अर्धा तास एक्स्ट्राचा लागतोय. आता हे जे बनवतात त्यांनाच माहीत असेल. तर असो, आता इथं मी पाणी ठेवलेलं होतं, मला वाटलं पटकन होईल. आणि मग विचार केला की गॅस आणि जळायला नको परत. आणि गॅस लवकर मिळणार नाही कारण आता 15 दिवस होऊन गेल्यात गॅस लावून. त्यासाठी इथं फक्त मी गरम पाण्यात शाबू टाकून घेतली. आणि ह्या शाबू म्हणजे 1 किलो शाबू आहे तर 1 किलो मी बटाटो इथं खिसून घेतलेले आहेत आणि पाण्यातच खिसून ठेवलेलं कारण ते काळं पडतात त्यामुळं. तर भरपूर दिवसांनी मी करले, भरपूर म्हणजे बघा जेव्हा 2014ला मी काय तर शाबूचं सांडगं परत बटाट्याचे चिप्स हंडीपापड हे सगळं केलेलं होतं. त्याच्यावरनं मी आता 2023मध्ये केलेलं. आणि गेल्या 24मध्ये केलेलं. 25ला तर काय अजिबात काहीच नाही केलं. तर म्हटलं चला मागच्या वेळी विकत घेतलेलं होतं आणि किती तर महाग आहे. तर म्हटलं चला 100 रुपयाच्या शाबूमध्ये आपल्याला 2 किलोच्या पापड्या किती भरपूर होतील त्यासाठी. तर शेजारच्या ताई आलेल्या होत्या आणि ते म्हटले की तिखट घातलं तरी पण ह्याच्यामध्ये छान लागेल. तर बुक्का माझ्याकडे होता तयार आणि म्हटलं की चला हे उपवासाचंच आहेत शाबू म्हणजे आपलं. आता शाबू ह्यात पूर्ण सगळं असा शिजवून घेतला, पूर्ण म्हणजे पेस्ट झाल्यासारखं पूर्ण मिक्स झालेलं होतं, शिजवून घेतलं. आणि आता आमच्या इथं घालायचं वाळत म्हटलं तर वरती शेजाऱ्यांचं काय बरं ते काय म्हणतात स्लॅबच्या वरती जोडतात तर ते जोडायला सुरू होतं. स्लॅब पडला आहे पण त्याच्यावरती ज्या काय सळ्या जोडतात काय मला माहिती नाही, पण ते काम सुरू होतं आणि ते आमच्या टेरेसवरती इकडं करायला लागलेले. त्यामुळं म्हटलं चला. आणि काळू कसं आहे तिला सवय झाल्या पलीकडल्या जिन्यावरनं वरती जाऊन बसायचं. म्हटलं एखाद वेळेस ही खाईल तर ताई म्हटल्या आमच्या इथंच घाला. आणि त्यांचा टेरेस स्वच्छ आहे बघा, लुटून झाडून. आमचा पण स्वच्छच आहे पण कसं आहे काळू जात्या तिथं सारखं, त्यामुळं मला भीती की तिथं घातलं तर खाईल त्याच्यावर उभा राहील यामुळं. तर हा कागद आहे ना, ज्यावेळी मशीन आणलेलं होतं त्यावेळी त्याच्यावरती झाकायसाठी हा कागद आलेला होता. तर म्हटलं चला आता ह्याच्यावरतीच घालायच्या. आणि एक होता माझ्याकडं पण तो धुतलेला नव्हता त्यामुळं मी नाही त्याच्यावरती घातलं. तर कागद उपयोगाला आला बघा. तर आता इथं पापड तेन घालवलं आणि खाली गेलेलो होतो आम्ही. ए काय खाते आणि ग बसते, दोघं बी तसलेच आहेत. मी आता दूर जाणार आहे. पिलू रंजू तू माझ्यापाशी राहणार. ए त्याला वाटले मला का दिना ती खायला. बेडकीवाने झोपलाय. ए मैना तुझं काय काम आहे ग इकडं. ऐ पिलू होय. इथं ताईने थोडा चहा ठेवलेला होता तर म्हटलं चला तिघीजणी आपण चहा थोडा थोडा घेऊया कारण सुहानी आली होती माझ्या संग. आणि त्यांच्यात एक अशी पद्धत आहे बघा, आता मुलं बाळं कोण संग आले तर त्यांना खायला प्यायला द्यायचं. तर कुणाकुणाच्यात अशी पद्धत आहे सांगा. तर सुहानी आलेली होती म्हणून खास तिच्यासाठी त्यांनी चहा ठेवलेला होता. मी तर सारखे असतोयच, त्या पण माझ्याकडे असतात. तर असं चालायचं शेजारी म्हटल्यावर. तर हिथं आहे ना भांडी आता ही घासायला आलेलो होतो. हे 1 वाजताचं टायमिंग आहे कारण सकाळी लवकरच जे पण काय वाळवणे पदार्थ आहे ते लवकर करायला पाहिजे कारण बघा आपल्यालाच ऊन लागते एवढं. तर इथं आता लाईट गेलेली होती आणि मी आत्ता येत्या म्हणून बसलो. किचन कट्टा त्यानं आवरून घेतला आणि मला व्हिडिओचं पण काम करायचं होतं कारण 1 ते
3:30पर्यंत माझं ते काम सुरू असते. त्यामुळं मग म्हटलं आता चला मी शाबू आहे ना काढायचीच विसरलो त्याच्यामधली, आणि बटाटू काढून ठेवला पण शाबू विसरलो. तर असं आहे. तर आता इथं शेंगदाणा आणलेलं होतं. तर प्लॅस्टिकच्या कागदामध्ये जे दिसतात तर ते परवा आम्ही स्मार्ट बाजारला गेलेलो होतो तिथनं आणलेलं होतं, आणि कागदामध्ये होतं ते कसं तरी लालच होतं. मला ते बघूनच खाऊ वाटलं नाहीत. त्यामुळं म्हटलं आता थोडं शेंगदाणा भाजायचं, खायचं आणि चहा थोडा घ्यायचा, असं सुरू होतं. मी लाईटीची वाटच बघत होतो, पण काय लाईट येईना. आणि म्हटलं आता काय करायचं, कारण व्हिडिओ तर अजून माझं काहीच नव्हतं काम झालेलं व्हिडिओचं. आदल्या दिवशी करून ठेवावं म्हटलेलं, पण कुठलं काय होईनाच झाले. एक्स्ट्राचं काय तर वेगळंच काम लागते आणि असं होते. तर असो, तर काल माझा व्हिडिओ जो आहे तो लेटनं आलेला आहे, आणि तुम्ही म्हणजे वाट बघत असाल म्हणून मी कम्युनिटी टाकलेली होती. तर इथं शेंगदाणा भाजून घेतलं आणि इथं चहा करून घेतलेला आहे, आणि म्हटलं आता मी हे नुसतंच घर आवरून पुसून बसलेलं होतं, तोपर्यंत श्रीने इथं बघा आणि परत होता तसा पसारा करून ठेवलेला. दुपारचं ह्यांना काय होते काय माहिती, सगळं दप्तर एकीकडं झोपायला घेतलेल्या, उसूशा एकीकडं, वह्या पुस्तकं एकीकडं असं करतात. आता लहानपण नाही आहेत की मारून कावून गप बसवावं, असं पण नाही आहे. तर असायचंच, पोरं आहेत म्हणल्यावर तिथं पसारा हे सगळं होतच राहणार आहे. तर इथं बघा पापड्या ही आता संध्याकाळी 6चं टायमिंग आहे, त्यावेळेला मी पापड्याच्या पलटी करायला गेलेलो होतो, आणि म्हटलं की आता हे काढून न्यावं का काय, कारण मध्ये थोड्या अजून वल्ल्या होत्या, पातळच घातल्यात तरी पण मध्ये थोड्या अजून वल्ल्या होत्या. आणि आता हे काढून न्यायचं, तर आता हे एका बुट्टीत ठेवलं तर परत चिटकल, त्यासाठी म्हटलं ह्याच्यावरती आता साडी घालून मी इथंच हे म्हणजे वरती साडी टाकून हे इथंच ह्यांच्या टेरेसवरती ठेवणार आहे, कारण इथं बघा मांजरं कुत्री यायचं काहीच प्रश्न नाही. आणि त्यामुळं तर आता हे असंच ठेवणार आहे मी. हे बघा मी काढले चित्र, म्हणजे रंगवले आज. जवळनं जरा हे दिसते, लांबनं बघा, लांबनं भारी. आता इथं श्रीनं ना श्रीकृष्णांचं चित्र काढलेलं होतं, तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडं दाखवावं, आणि त्याला चित्रकला करायला भरपूर आवडते. तर असो, चित्र कसं वाटलं ते पण सांगा, आणि आजचा व्लॉग जो आहे तो कसा वाटला तो पण नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.